असलेले अनेक मान्यवर आणि आपण सर्व माणिकबाईंचे चाहते आणि रसिक श्रोते सर्वांना नमस्कार। खरं म्हणजे या पुस्तकाची सुरुवात जसं तर राणींनी सांगितलं तसं 3-4 वर्षापूर्वी झाली आणि खरं एखाद्या कलाकाराची कला आपण बरेच वर्ष ऐकत असतो आणि मग पुस्तकच लिहावंसं का वाटलं तर असं झालं की मी जेव्हा माणिकबाईंची अनेक गाणी वेळोवेळी परत परत अशी ऐकत होते, कधीतरी माझ्या मनात आलं की अरे पहिली गोष्ट म्हणजे की ही गाणी मी गेली 50 वर्ष ऐकते आणि आजही जेव्हा त्यांचं सावळाचा रंग तुझा मी ऐकते तर तेव्हा लोक मोहून गेले होते तर तोच मोह आजही मला या गाण्याचा पडतो। अशी किती गाणी सांगावी, असं जवळजवळ त्यांचं प्रत्येक गाणं की जे 70-75 वर्षानंतरही आजही तितकंच ताजंतवानं वाटतं। मग मनात असा विचार आला की माणिकबाईंनी किती विविधता आपल्या गाण्यांमध्ये जपलेली आहे आणि सुरुवात झाली त्यांची खरं म्हणजे शास्त्रोक्त संगीताच्या बैठकी करणारी गायिका। वय किती तर 13-14 वर्ष। 13-14 वर्ष पासून शास्त्रीय संगीताच्या बैठका त्यांनी सुरू केल्या। वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत त्या अखिल भारतीय कीर्तीच्या शास्त्रीय संगीताच्या गायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली होती त्यांना। आणि मग त्यांनी सावळाचा रंग तुझा म्हटलं आणि उभ्या महाराष्ट्राला वेड लागलं। मग तिथून सुरुवात झाली, भावगीतं झाली, अभंग झाली, भक्तिगीतं झाली, सिनेमातली गाणी झाली, सिनेमातली द्वंद्वगीतं सुद्धा झाली आणि जाळीमध्ये पिकली करवंद सारखी एखादी ठसकेबाज लावणी सुद्धा झाली। एखादा शास्त्रीय संगीत गाणारा, बैठकी करणारा असा दुसरा कुठलाही कलाकार मला माहिती नाही की ज्यांनी एवढ्या विविधतेने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं सुगम संगीत सुद्धा म्हटलेलं आहे। माझ्या मनामध्ये माणिकबाई नुसत्या घोळायला लागल्या आणि असंही पाहिलं तर मी त्यांना आधी जेव्हा त्यांना भेटलेली होते तर त्यांच्या व्यक्तिमत्वाने मला नेहमीच एक भुरळ पडलेली असायची। त्यांच्याकडे जितक्या साध्या, जितक्या सरळ, जितक्या सहज पद्धतीने वावरणाऱ्या, कुठलाही गर्व तर जाऊच द्या पण कुठलाही अहमपणा ज्याच्यामध्ये नव्हता अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। हे सगळं डोळ्यासमोर आल्यानंतर मला असं वाटलं की माणिकबाई खरोखरच एकमेव आहेत, कलाकार म्हणून एकमेव आहेत। त्यांनी कलेच्या ज्या ज्या प्रांतात मुसाफिरी केली, इतक्या प्रकारच्या प्रांतात शास्त्रोक्त संगीत गाणाऱ्या एखाद्या गायकाने मुसाफिरी करावी हेही अत्यंत अतिशय वेगळेपणा आहे त्याच्यामध्ये। आणखीन मुख्य म्हणजे की त्याचा कुठेही आढ्यता नाहीये त्यांना, म्हणजे त्यांना अहमगंड नसेल तर न्यूनगंडही नव्हता, कारण शेवटी अहमगंड हा न्यूनगंडाचाच एक भाग असतो। म्हणजे जशा त्या होत्या ना, अंतर्बाह्य जशा त्या वागायच्या, जितकं गोड त्यांचं वागणं होतं, जितकं सुंदर त्यांचं दिसणं होतं, तितकाच सुंदर त्यांचा विचार होता आणि तितक्याच मोकळेपणी तो त्या मांडत होत्या। त्यांचं स्वरांवर प्रेम होतं, 7 सुरांवर। मग ते स्वर कुठल्या चौकटीत बांधले, ते भावगीतात बांधले, ते नाट्यगीतात बद्ध केलेले आहेत याचं महत्व नव्हतं त्यांना। त्या मनापासून त्यांचं 7 सुरांवर प्रेम होतं आणि मग हा जो सर्व समावेशक अशी ती जी त्यांची वृत्ती आहे तर ती त्यांच्या शास्त्रीय गायनात सुद्धा दिसायची। म्हणजे खरं म्हणजे त्या किराणा घराण्याच्या गायिका, पण किराणा घराण्याच्या असून सुद्धा त्यांनी घराणेशाही मानली नाही कधी। त्या जयपूर घराण्याचं गाणं शिकल्या, त्या बनारस घराण्याचं गाणं शिकल्या, त्या ठुमरी शिकण्यासाठी त्यांनी वेगळे गुरु केले। तर म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय होतं की जो काही गाण्याचा भारतामध्ये समृद्ध असा वारसा आहे तर त्यातलं जेवढं काही वेगवेगळ्या प्रकारचं संगीत मला शिकता येईल तर ते मी शिकेन। मग तिथे घराणंच मी मानते किंवा मी अमुकच पद्धतीचं गाणं गाते याच्यात त्यांना मोठेपणा नव्हता वाटत आणि हा त्यांचा मोठेपणा आहे हे मला मात्र अगदी मनापासून जाणवत होतं। हे असं जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मला असं वाटलं की नाही माणिकबाईंच्यावर मला पुस्तक लिहिलं पाहिजे, कारण अशासाठी काही ह्या निमित्ताने मी माणिकबाईंच्या सर्व जवळच्या लोकांना भेटू शकेन, माणिकबाईंची बद्दलची अधिक माहिती मी त्यांच्याकडनं घेऊ शकेन आणि म्हणून खरं म्हणजे या पुस्तकाचा प्रपंच सुरू झाला। त्यांच्या या एकमेव कलाकार वेगवेगळ्या पद्धतीच्या गुणांमुळे तर ते लोकांच्या समोर यावं, ते लोकांपर्यंत पोचावं म्हणून मला अगदी मनापासून वाटलं आणि मग अर्थातच सुरुवात झाली वंदनाला फोन करण्यापासून की हे असं मला करावंसं वाटतंय। वंदनाशी बोलले, भारतीशी बोलले, राणी अरुणाशी बोलले आणि माझ्या मनामध्ये अजून एक
अजून एक एकमेव या कुटुंबाचा जो गुण आहे तर तो माझ्या मनामध्ये आला. आणि मला असं वाटलं की पुष्कळ वेळेला जेव्हा एखादा मोठा कलाकार हा घरामध्ये असतो तर तेव्हा बाकीची जी सगळी मंडळी घरातली असतात ती थोडीशी त्या छायेखाली वाढल्यासारखी असतात. पण वर्मांच्या घरामध्ये असं अजिबात झालं नाही. माणिकबाई पहिल्यापासूनच म्हणजे वयाच्या 13, 14, 17, 18 वर्षापासून त्या संबंध भारतीय कीर्तीच्या अशा एवढ्या मोठ्या कलाकार असून सुद्धा वर्मांच्या घरामध्ये अमरजी वर्मांपासून ते भारती, अरुणा, वंदना आणि राणी या सगळ्यांनी आपापले स्वतःचे स्वतंत्र मार्ग हे त्यांनी निवडले. आणि माणिकबाईंनी सुद्धा कधी तू ह्याच मार्गाने जा किंवा तू माझ्याच मार्गाने जा असा आग्रह धरला नाही. आणि थोडासा धरला भारतीच्या बाबतीमध्ये, पण ते पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. पण भारतीने तिला जे वाटत होतं की नाही, गाणं करण्यापेक्षा मला अभिनयामध्ये आता अभिनय करणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं का, हे तुम्ही पुस्तकात वाचा. तर अशा तऱ्हेचं मला हे या घराचं कुटुंबाचं जे चित्र होतं ते चित्र सुद्धा मला खूप आवडलं. आणि मला असं वाटलं याही बाबतीमध्ये हे कुटुंब एकमेव आहे की ज्या कुटुंबातला एक तर माणिकबाईंची एवढी प्रसिद्धी ही समोर असताना सुद्धा या कुटुंबातल्या वंदना, भारती, राणी आणि अरुणाचं खरं म्हणजे कलेचं क्षेत्र नाहीये, पण तिने जे क्षेत्र निवडलं फिजिओथेरपी, तर त्या बाबतीत तीही तितक्याच चिवटपणे आणि ताकदीने तिने आपली करिअर ही तिने पूर्णपणे शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडली. तर मला ह्या सगळ्या गोष्टी मोह पाडत होत्या. आणि मग मी ठरवलं की नाही, पुस्तक लिहायचं. मला अर्थातच या सर्व बहिणी, नंतर श्रीकांत दादरकर, त्यांचे भाऊ, मालू मामी, ज्यांच्याशी मी खरं म्हणजे फोनवर बोलले, पण त्यांच्या मालू मामी म्हणजे माणिकबाईंच्या वहिनी, त्यांनी सुद्धा इतक्या सुंदर आठवणी सांगितल्या. मग सगळ्या शिष्या आल्या, अर्चना कानेरे, शैला दातार, आशा खाडीलकर. त्यामुळे माझ्याकडे असा माहितीचा एक समृद्ध खजिना तयार होत गेला. आणि जितकं मी जाणून घेत होते तितकं मी माणिकबाईंच्या अधिकाधिकच प्रेमात पडायला लागले. त्याचं एक कारण असं होतं की जशा त्या वागायला होत्या ना, म्हणजे अतिशय नम्र, अतिशय रुजू, अतिशय गोड, तर ते जे त्यांचं सगळं व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व मी इतकं बोलल्यानंतर सुद्धा त्याला तडा जाईल असा एकही प्रसंग कुठेही अगदी शोधावा तरी सुद्धा मला मिळाला नाही. तर मला माणिकबाईंचं पुस्तक जेव्हा मी या सगळ्या आठवणी माझ्याकडे टेप करत होते, मनात साठवून घेत होते, तेव्हा मला खरं म्हणजे असं वाटलं मी एवढं मोठं पुस्तक लिहिते, पण खरं म्हणजे माणिकबाईंचं संपूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व हे 3 शब्दात सांगता येईल: सत्यम, शिवम, सुंदरम. आणि मग असंही वाटलं की असं जरी असलं तरी सुद्धा सगळ्या लोकांना जो माझ्याकडे खजिना जमा झालाय, ज्या इतक्या वेगळ्या वेगळ्या आठवणी आहेत त्या त्यांच्या गाण्याबद्दलच्या आहेत, त्यांच्या विविध भूमिका, म्हणजे नाटकात नाही त्यांनी कधी काम केलं, किंबहुना नाटकात काम करणार नाही म्हणून बालगंधर्वांनी त्यांना गाणं सुद्धा शिकवलं नाही, पण प्रत्यक्ष जीवनात आपण भूमिका जगतच असतो ना. आपण आई असतो, आपण मुलगी असतो, आपण कलाकार असतो. तर ह्या सगळ्या भूमिका त्या ज्या प्रकारे त्या जगल्या, ज्या प्रकारे त्यांनी त्या एन्जॉय केल्या, ज्या प्रकारे त्यांनी एक त्यांची तत्व ही कायम पाळली, हे सगळं लोकांना कळायला हवं. आणि म्हणून हे पुस्तक आज इथे तुमच्यासमोर सादर होतंय, प्रकाशित झालेले आहे. या प्रकाशनासाठी अर्थातच राजहंस सारखे प्रकाशक अतिशय चोखंदळ असे मला भेटले. त्यांना ही कल्पना आवडली, त्यांनी पुस्तक त्यांना आवडलं जे मी स्क्रिप्ट दिलं त्यांना. आणि त्यासाठी माझगावकर, नंतर डॉक्टर बोरसे यांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर राजहंसचा सर्व परिवार की ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शेवटी कुठेतरी काहीतरी सूचना असतात, तर त्यानुसार पुस्तक अधिकाधिक परिपूर्ण व्हावं, तर ह्या दृष्टीने आमचं एकत्र काम झालं, याचा मला अतिशय आनंद होतो. राणीचे मी विशेष आभार मानते. आता तिने सांगितलं की मी या पुस्तकात खूप रस घेतला, तर त्या रसापोटी आमची मध्ये मध्ये वादावादी पण व्हायची, पण शेवटी आमच्या दोघींचा जो गोल होता तो एकच होता की पुस्तक अतिशय उत्तम झालं पाहिजे, एकही चुकीची गोष्ट त्यात घालता येऊ नये. आणि मुख्य म्हणजे जे काही चित्र मी रंगवते
त्या कुटुंबाचं, माणिकबाईंचं, तर ते परिपूर्ण व्हावं. त्यामुळे शेवट गोड तर सर्व गोड. सो राणी, थँक्यू व्हेरी मच. कारण शेवटी काय आहे, लेखकाला सुद्धा ना कधी कधी मनमानी करावीशी वाटते, पण ती योग्य नसते ना. तर त्यामुळे ते मलाही पटायचं, आम्ही दोघी काहीतरी बोलायचो, मग फायनली परत आमचा फोन व्हायचा की नाही नाही बरोबर आहे, हे असं करूया किंवा ते तसं करूया. तिने आता त्याच्या तांत्रिक बाबतीत हे पुस्तक किती सुंदर झालंय त्या बाबतीत तिने सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे ते आता मी परत सांगत नाही. पण या निमित्ताने मला मुखपृष्ठ काढणारे चित्रकार सतीश भावसार यांचे मी मुद्दाम आभार मानते. आणि त्यांच्या काही सख्या शेजारणी आज आल्या आहेत की नाही मला माहिती नाही, पण मी जेव्हा फोन करायची तेव्हा मी माणिकबाईंशी ज्यांचा संबंध आला असे लोक शोधून शोधून त्यांना फोन करायची आणि फोनवरनं आमच्या गप्पा व्हायच्या. त्यामुळे माणिकबाई शेजारी म्हणून पण किती गोड होत्या हे सुद्धा मला या पुस्तकामुळे जाणून घेता आलं. मला असं वाटतं की ज्या ज्या सर्व लोकांचा या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्याशी संबंध आला आणि हे पुस्तक चांगलं होण्यात ज्यांचा वाटा आहे त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. आणि कुणाची नावं राहिली असतील पण त्यांचेही आभार, आणि मुख्य म्हणजे तुम्हा सर्वांचे आभार की आज इतक्या वर्षांनी आज परत एकदा माणिकबाईंच्या विषयी ऐकायला, माणिकबाईंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आणि माणिकबाईंची गाणी ऐकायला तुम्ही एवढ्या मोठ्या प्रेमाने, एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेला आहात. तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि पुस्तक यशस्वी होऊ दे असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. थँक्यू, धन्यवाद.